पुनश्च एकदा शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राच्या संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे, म्हणून हा आपण क्लास घेणार आहोत. तर महाराष्ट्रातले अष्टविनायक मंदिर, ज्याला आपण म्हणतो गणपतीची कंसात, अष्टविनायक मंदिर ते कुठं कुठं आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर सर्वात जास्त आहे ते पुण्यामध्ये, पुणे. तर पुण्यासाठी आपल्याला ट्रिक्स बनवायचे. मम चिंगी वी अशा पद्धतीची 5 गणपतीची ट्रिक्स, अष्टविनायकांची ट्रिक्स आहे. तर मम म्हणजे महागणपती, गणपती. त्याच्यानंतर मयुरेश्वर, त्याच्यानंतर चिंतामणी. याच्या संबंधी विचारला जाणारा प्रश्न कसा येतो पहा. तर तो येतो कोणत्या जिल्ह्यात आहे. तर सर्वात जास्त ही जर ट्रिक्स माहीत असेल तर पुणे जिल्ह्यातले 5ही गणपती आपल्याला तत्काळ आठवतील. गिरिजात्मक आणि विघ्नेश्वर अशा पद्धतीचे 5 गणपती या ठिकाणी कुठं आहेत ते पुण्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर जास्त रायगडमध्ये आहेत. रायगडमध्ये 2 गणपती आहेत. त्याचे ट्रिक्स आपल्याला वी असं बनवता येते. म्हणजे बल्लाळेश्वर आणि इथं विघ्नेश्वर नाही, इथं आहे विनायक. नाहीतर विनायक आणि विघ्नेश्वर मधला फरक समजत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं गोल करून देतो तुम्हाला. याच्यामध्ये विघ्नेश्वर हा उजव्या बाजूला म्हणजे पुणे येथे आहे आणि विनायक हा पश्चिमेकडे रायगड जिल्ह्यात आहे. तर त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये सिद्धिविनायक आहे. सिद्धिविनायक इथं पण विनायक आहे, परंतु त्याच्या अगोदर सिद्धी आहे, नुसता विनायक नाही. तर कोणत्या तालुक्यामध्ये किंवा कोणत्या गावाला आहे ते मी या थोडक्यामध्ये तुम्हाला सांगून देतो. तर महागणपती हा रांजणगावला आहे, रांजणगाव. त्याच्यानंतर मयुरेश्वर मोरगावला आहे, मोरगाव. त्याच्यानंतर चिंतामणी थेऊरला आहे, थेऊर. सगळे पुणे जिल्ह्यातले ठिकाण आहेत. विघ्नेश्वर हे ओझरला आहे आणि गिरिजात्मक हा गणपती लेण्याद्रीला आहे. अशा पद्धतीची हे 5ही ठिकाणं या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आढळतात. त्याच्यानंतर बल्लाळेश्वर पालीला आहे आणि श्रीविनायक जे आहे ते हे महाडला आहे. त्याच्यानंतर सिद्धिविनायक सिद्धटेकला आहे. सिद्धटेक अशा पद्धतीचे गाव आहेत. तर ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत.
त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण शक्तिपीठ पाहूया। याच्यानंतर महाराष्ट्रातील शक्तिपीठ कुठं कुठं आहेत? शक्तिपीठे 3.5 शक्तिपीठ आहेत भारतात। देवीची 51 शक्तिपीठे आहेत, तर महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठे आहेत। 3.5 कोणते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय। तर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, फक्त जिल्ह्याचं नाव टाकतो कोल्हापूर। महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूरचं। महालक्ष्मीला कुलस्वामिनी असं देखील म्हटलं जातं। रेणुका माता नांदेड, हे नांदेड रेणुका माता इथं दत्ताचा जन्म झालेला आहे। दत्ताचा जन्म झालेला आहे असे म्हणतात। महालक्ष्मीला कुलस्वामिनी असे म्हणतात। त्याच्यानंतर तुळजापूर, तुळजाभवानी उस्मानाबादमध्ये, उस्मानाबाद लिहितो, तुळजाभवानी। तर इथं हेमाडपंथी मंदिर आहे तुळजाभवानीचं। हेमाडपंथी मंदिर म्हणजे पूर्वीच्या काळी दगडामध्ये कोरलेले मंदिर असायचे, पाषाणोत्तरी मंदिर। आणि त्याच्यानंतर सप्तशृंगी नाशिकचं सप्तशृंगी हे मंदिर आहे। हे अर्धपीठ म्हणून ओळखलं जातं। बाकीचे हे एक आणि हे एक अशा पद्धतीने 3 पीठ आणि सप्तशृंगी गड हे अर्धपीठ, सप्तशृंगी गडाजवळ हे असलेले पीठ म्हणतात। त्याच्यानंतर ज्योतिर्लिंग पाहूया महाराष्ट्रातली। तर ज्योतिर्लिंग बघा, महाराष्ट्रात फक्त त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरतो। तर भारतामध्ये महादेवाची, शंकराची पूजा केली जाते। भारतात शंकराची 12 महत्वाची मंदिरे आहेत, त्यांना ज्योतिर्लिंग म्हणतात। महादेव मंदिर त्यालाच काय म्हणतात? ज्योतिर्लिंग। महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग तर महाराष्ट्रामध्ये 5 आहेत। तर एक आहे भीमाशंकर, बघा पुणेला भीमाशंकर। जास्तीत जास्त या ठिकाणी मोठ्या कारी असतात। भीमा नदीचा उगम आहे तिथं। पुन्हा बीडमध्ये परळी, इथं परळी वैजनाथाची परळी म्हणतात, परळी वैजनाथ असं हे ज्योतिर्लिंग आहे। त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये असलेलं घृष्णेश्वर हे वेरूळ जवळ आहे, त्याच्यानंतर औंढा हिंगोलीमध्ये, इथं
हिंगोलीमध्ये औंढ्याला काय, औंढा नागनाथाचा औंढा म्हणतात. नागनाथ हे महादेव मंदिराला दिलेली नावं आहेत. आणि त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर, नाशिक, त्र्यंबकेश्वर अशा पद्धतीचे 5 ज्योतिर्लिंग या ठिकाणी महाराष्ट्रात आहेत. 5 महाराष्ट्रात. भारत देशामध्ये 12 ठिकाणी हे शंकराची मंदिरे आहेत. त्याच्यापैकी 5 मंदिरे या ठिकाणी कुठे आहेत, महाराष्ट्रात. ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. महाराष्ट्रात असलेले जागतिक वारसा. जागतिक वारसा पण महाराष्ट्राला लाभलेले. त्याच्यामध्ये अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, संभाजीनगरमध्ये बघा अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, वेरूळ लेणी. त्याच्यानंतर रायगडमध्ये एलिफंटा लेणी, एलिफंटा लेणी. त्याच्यानंतर यालाच आपण घारापुरी लेणी म्हणतो, घारापुरी लेणी. त्याच्यानंतर मुंबई CST म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST म्हटलं जातं. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन CST. त्याच्यानंतर मुंबई शहरामध्ये व्हिक्टोरिया गॉथिक शैली ही देखील जागतिक लेवलला प्रसिद्ध आहे. चर्चगेट फोर्ट परिसरातील ब्रिटिशकालीन इमारत आहे, व्हिक्टोरिया शैलीतली. तर CST महाराष्ट्रातील सुंदर आणि मोठे काय आहे, रेल्वे कास पठार. इथं साताऱ्यातलं कास पठार उत्कृष्ट फुलांचा नमुना म्हणून या ठिकाणी कास पठार आहे. पश्चिम घाटामध्ये महाराष्ट्राचे काश्मीर देखील म्हटलं जातं. तर जागतिक वारसा महाराष्ट्राला या रूपाने लाभलेला आहे. तर अजिंठा लेणीमध्ये बौद्ध लेणी शोध स्मिथ यांनी लावलेला आहे. आवाज. त्याच्यानंतर वेरूळ लेणीमध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही लेणी आहेत. जास्तीत जास्त आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आपण
किल्ले हा मोठा भाग आहे, पण नंतर घेऊया. त्याच्यानंतर तर पाहूया 2011 महाराष्ट्र जनगणना. महाराष्ट्राची जनगणना झाली 2011ला. तर काय नेमकं त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी येतात त्या माहिती पाहिजे. साधारणतः तर स्वातंत्र्य कधी भेटलं आपल्याला? स्वातंत्र्य 1947ला. त्याच्या अगोदर 8 जनगणना झालेल्या होत्या, गणना. आणि ते स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना ही 2011ची होती. 2026-27ला होणारी 8वी जनगणना असेल. तर 2011च्या संदर्भात आपल्याला जर पाहायचं झालं, 2011 तर लोकसंख्या ही 11.23 करोड म्हणजे कोटी. त्याच्यानंतर घनता 365 एका चौरस किलोमीटरला 365 एवढी घनता या ठिकाणी राज्यामध्ये राहत होती. लिंग गुणोत्तर हे 929 होतं. आणि बालक लिंग गुणोत्तर तर 894 इतकंच होतं. तर साक्षरता महाराष्ट्रामध्ये 82% महिला साक्षरता ही फक्त 76% एवढीच होती. त्याच्यानंतर लोकसंख्येमध्ये वाढ किती झालेली आहे? वाढ 10 वर्षामध्ये ती 15.9 म्हणजे साधारणतः 16% एवढी वाढ झालेली आहे. 15.99 म्हणजे 16%. आणि घनता पाहिलेली आहे. तर याच्यानंतर आपल्याला पाहिजे 2019च्या जनगणनेसंदर्भात आणखीन काही माहिती आहे, जी आपण नकाशामध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. तर लोकसंख्येसंदर्भात संख्या ही जास्त आणि कमी, जास्त वाढ आणि कमी वाढ असलेले जिल्हे पाहिजे. तर पहिले 2 जिल्हे आपण या ठिकाणी पाहूया. पुणे आणि मुंबई हे 2 जिल्हे प्रथम क्रमांकाने द्वितीय क्रमांकावर होते. तर किती लोकसंख्या होती? तर पुण्याची 94 लाख आणि मुंबई उपनगर तर ती 93 लाख एवढी होती. तर कमीमध्ये बघूया आपण. कमीमध्ये
ट्रिक्स आहे. सी म्हणजे सिंधुदुर्ग, ती आहे 8.5 लाख सिंधुदुर्ग. आणि त्याच्यानंतर गडचिरोली जी आहे ती गडचिरोली 10.7 लाख. अशा पद्धतीची ट्रिक्स या ठिकाणी कमी आणि जास्तीची तयार केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. आता हे आपण लोकसंख्या पाहिलं. त्याच्यानंतर घनता जास्त. तर मुंबई इथं मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे 2 जिल्हे या ठिकाणी महत्त्वाचे होते. मुंबई उपनगर 1 नंबर घनता, ते एका चौरसला 20,000 चौरस किलोमीटरला 20,980 एका चौरस किलोमीटरमध्ये लोकसंख्या राहत होती. आणि मुंबई शहरामध्ये 19,652 इतकी, म्हणजे द्वितीय क्रमांकावर असलेलं घनतेमध्ये मुंबई शहर 19,652. त्याच्यानंतर घनता कमी ग सी. पूर्वी सिंग पाहिलं लोकसंख्येच्या बाबतीत, आता ते ग सी म्हणजे गडचिरोली 1 नंबरला आणि सिंधुदुर्ग 2 नंबरला. तर आता इथं घनता फक्त एका चौरस किलोमीटरला या ठिकाणी फक्त 74, एक चौरस किलोमीटरमध्ये 74 लोक राहत होती 2011ला. आणि सिंधुदुर्गला 163 चौरस किलोमीटरला एका चौरस किलोमीटरमध्ये 163 लोक राहत होती. इतकी घनता. लिंग गुणोत्तर. याच्यानंतर पाहूया आपण घनतेच्या नंतर लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर जास्त पाहूया. लिंग गुणोत्तर जास्त रस्सी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाची होती. रत्नागिरी क्रमांक 1 वर आणि सिंधुदुर्ग क्रमांक 2 वर लिंग गुणोत्तरामध्ये जास्त घनता किती होती. रत्नागिरीची 1122, म्हणजे 1000 पुरुषामागे 1122 स्त्रिया होत्या. आणि सिंधुदुर्गमध्ये 1000 पुरुषामागे 1036 महिला. हे महिला आणि हे पुरुष. आता कमी हे होतं. कमीचा इकडं आकडा आलेला. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर पुन्हा फिरून आलेले जिल्हे या ठिकाणी. मुंबई शहर क्रमांक 1 साधारणतः 832 आणि 1000 पुरुषांच्या मागे 832 महिला आणि 1000 पुरुषांच्या मागे 860 महिला आहे. या महिला आहेत वरच्या आणि खालचे पुरुष. तर अशा पद्धतीचं हे लिंग गुणोत्तर आढळलं.
त्याच्यानंतर बाललिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर आपल्याला शोधायचे, कमी आणि जास्त. बाल लिंग गुणोत्तर जास्त पाग, पा म्हणजे पालघर 1 नंबर आणि ग म्हणजे गडचिरोली. तर बाललिंग गुणोत्तरामध्ये 1000 पुरुषामागे 967 मुली किंवा मुलामागे मुली 967 आणि गडचिरोलीमध्ये 961. 1000 मुलामागे 961 मुलीचा जन्म झालेला होता. त्याच्यानंतर कमी, कमी बघा, बीज, कमीची ट्रिक्स काय, बीज, बी म्हणजे बीड 1 नंबरला आणि ज म्हणजे जळगाव हे 2 क्रमांकावर. आता बीडमध्ये 832 मुली 1000 मुलामागे जन्म घेत होते, मुले, आणि जळगाव इथं 860 मुली 1000 मुलामागे जन्म घेत होत्या, म्हणजे इतकं प्रमाण कमी होतं. त्याच्यानंतर महत्त्वाच्या बाबी आपण पाहिलेल्या आहेत. पुढे जाऊया आपण. तर औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं येतं ते आपण या ठिकाणी पाहूया. औष्णिक विद्युत प्रकल्प कशाला म्हणतात? औष्णिक विद्युत प्रकल्प. औष्णिकला आपण दगडी कोळशावर आधारित होणारी जी वीज असते त्यालाच आपण औष्णिक विद्युत प्रकल्प म्हणतो. तर चंद्रपूरमध्ये ट्रिक्स आहे, ते ट्रिक्स आपण लक्षात ठेवा. चंब ही ट्रिक्स लक्षात ठेवा. चंब म्हणजे चंद्रपूर आणि ब म्हणजे बल्लारपूर, असे 2 ठिकाणी जास्तीत जास्त औष्णिक वीज निर्मिती केली जाते. नागपूर या ठिकाणी आपण म्हणजे नागपूर ट्रिक्स आहे. मऊ, कोराडी, खापरखेडा आणि मऊ म्हणजे मौदा, अशा पद्धतीने 3 ठिकाणी या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. ठाणेसाठी ट्रिक्स आहे. ओ म्हणजे उरण आणि चो म्हणजे चोला, या ठिकाणी औष्णिक वीज तयार केली जाते. पालघरचं डहाणू इथं औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. त्याच्यानंतर
मुंबई इथं तुर्भे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. रायगड खाली, रायगडला उरण या ठिकाणी वीज तयार केली जाते दगडी कोळशापासून. नाशिक एकलहरे अशा पद्धतीचं औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. बीड म्हणजे बीडला परळी इथं काय तयार होते? औष्णिक वीज तयार होते. अकोला इथं पारस इथं औष्णिक वीज तयार केली जाते. आणि जळगावमध्ये फेकरी या ठिकाणी औष्णिक वीज तयार केली जाते. आता हे कशा माध्यमातून आपल्याला लक्षात राहील हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता सारखे नावाची उच्चार असणारी परळी आणि पारस प पासून सुरुवात होणारे शब्द आहेत. त्याच्यानंतर उरण रायगडमध्ये पण आहे आणि कुठं ठाणेमध्ये पण आहे. उरण त्याच्यानंतर सारख्या उच्चाराचे शब्द या ठिकाणी कमी असल्यामुळं आपण या ठिकाणी पुढं पाहूया. तर अशा पद्धतीनं सारख्या अक्षराचे किंवा नावाचे शब्द जर असतील तर ते आपल्याला लवकरात लवकर लक्षात राहतात. उरण आणि परळी पारस, त्याच्यानंतर फेकरी जळगावचं, हे देखील आपल्याला या ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात राहू शकतंय. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले जलविद्युत प्रकल्प आपल्याला पाहायचे. हे आपण पाहिलं औष्णिक जल म्हणजे पाण्यावर आधारित कारखाने ज्याला आपण म्हणतो ते जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राचे MH. नगर अहिल्यानगर इथं ट्रिक्स तयार होती बघा. भंडारदरा आणि घाटघर अशी ही ट्रिक्स आहे. या पद्धतीनं काय तयार होते? भंडारदरा आणि घाटघर. पूल लिहितो इथं. पुणेला पाव आपण खात असतो, परंतु पभा किंवा प्रभाकर असं म्हटलं तरी चालतंय. तर हे ट्रिक्स आहे. प म्हणजे पवना, भा म्हणजे भाटघर घर, पा म्हणजे पानशेत जलविद्युत प्रकल्प आणि वरसगाव अशा पद्धतीचे 4 जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी पुणेला आहेत. नाशिक वैदा, आपण आजारी पडल्यानंतर वैद्याला दाखवतो. वैद्य म्हणजे ज्याला आपण डॉक्टर म्हणतो, पण वैद्य ही ट्रिक्स नाशिक इथं जलविद्युत प्रकल्पासंदर्भात आलेली आहे. वय म्हणजे वैतरणा आणि दा म्हणजे दारणा.
हे जलविद्युत प्रकल्प आहेत ट्रिक्स. त्याच्यानंतर सातारा सा को धो, को म्हणजे कोयना आणि धो म्हणजे धोम, अशा पद्धतीचे जलविद्युत प्रकल्प आहेत. कोल्हापूर, कोल्हापूर संदर्भात राती, रा आणि ती म्हणजे तिल्लारी, तिल्लारी आणि रा म्हणजे राधानगरी, राधानगरी धरण हे प्रसिद्ध धरण शाहू महाराजांनी बांधलेले त्यांच्या काळामध्ये. राती अशी पद्धतीची ट्रिक्स या ठिकाणी तयार होते. सोलापूर, सोलापूर इथं गेलं म्हणून आपण काय करू, हे अगोदर पुसून घेऊ म्हणजे आपल्याला त्या त्या जिल्ह्यामध्ये लिहिता येईल. सोलापूर, सोलापूरमध्ये उजनी धरण आहे, महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून उजनी धरण कोयना धरणासारखं मोठं धरण आहे. तर उजनी, पालघर हे पालघर, वैसू, वैतरणा आणि सूर्या अशा पद्धतीचे हे पालघर मधले काय आहेत जलविद्युत प्रकल्प आहेत. त्याच्यानंतर ठाणे, ठाणेमध्ये एकच आहे भातसा, ट्रिक्स वगैरे काही नाही जशास तसं. रायगड, रायगडमध्ये भी, खोपोली, भीरा आणि भिवपुरी, भिवपुरी अशा पद्धतीची खोपोली, भिरा आणि भिवपुरी, खोबीबी अशी ट्रिक्स आहे. नागपूर, नागपूर इथं पेंच अभयारण्य आहे, त्यात पेंच अभयारण्यावर अशा पद्धतीचं मध्ये जलविद्युत प्रकल्प आहे. पेंच, भंडारा वादग्रस्त जलविद्युत प्रकल्प, गोसीखुर्द, गोसीखुर्द भंडाऱ्यामध्ये येतो. त्याच्यानंतर हिंगोली, परभणी आहे, हिंगोली, हिंगोलीमध्ये येतं एलदरी, एलदरी, परत सिद्धेश्वर, एलदरीला जलविद्युत प्रकल्प आहे पण सिद्धेश्वरला नाही म्हणून तिथं धरण आहे फक्त, ते एलदरीला जलविद्युत प्रकल्प आहे. आणि संभाजीनगर उत्कृष्ट असं जायकवाडी धरण, तिथं पण वीज तयार केली जाते म्हणून या ठिकाणी काय जलविद्युत तयार केली जाते. तर इथं सारख्या नावाचे शब्द जे आहेत भातसा, भीरा, भिवपुरी, त्याच्यानंतर वेगळे म्हणजे सारख्या नावानं सुरू होणारी इथं काय नाहीत, शब्द नाहीत म्हणून ते आपण बाजूला ठेवूया. तर भातसा ठाणेमध्ये आहे, भिरा भिवपुरी रायगडमध्ये हे जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया.
पवन ऊर्जा प्रकल्प जल झाले, पवन विद्युत प्रकल्प साताऱ्यामध्ये जे ट्रिक्स होती बघा, अंठो चाव, एखाद्याला आपण चाव म्हणतो, परंतु इथं अंठोला चाव म्हणत आहोत. अन म्हणजे अंभेरी, ठो म्हणजे ठोसेघर, चा म्हणजे चाळकेवाडी आणि व म्हणजे वनकुसवडी. अतिशय प्रसिद्ध आहे वनकुसवडी. अशा पद्धतीचे ट्रिक्स आहे जे की पवन ऊर्जेच्या संदर्भात आहे. नगर, अहिल्यानगर, तिथं खाडके नावाचं प्रकल्प आहे. त्याच्यानंतर धुळे, म्हणजे धुळे, ब्राह्मणवेल, महाराष्ट्रात सर्वात मोठं विद्युत प्रकल्प, पवन विद्युत प्रकल्प. नंदुरबार या ठिकाणी चकाला प्रकल्प आहे. त्याच्यानंतर नाशिक आंधेवाडी. त्याच्यानंतर पुणे आंध्रलेख. आपल्याला वाटतं हा शब्द ऐकल्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये असावं, परंतु ते पुणेमध्ये आहे. जाणून बुजून विचारलं जातं. सांगली अनुसार सांगली, तर सांगलीमध्ये धाळगाव आणि सिंधुदुर्ग देवगड या ठिकाणी काय पवन विद्युत प्रकल्प आहेत. व आता याच्या संदर्भामध्ये सारखे आंधेवाडी आणि आंध्रलेख याच्यामध्ये तुलना करता येते. त्याच्यानंतर चकाला आणि चाळकेवाडी. चकाला उत्तरेला आहे आणि चाळकेवाडी दक्षिणेला साताऱ्यामध्ये आहे. त्याच्यानंतर सारखे उच्चाराचे शब्द या ठिकाणी नाहीत, परंतु धाळगाव आणि देवगड याची आपल्याला तुलना करता येते आणि लक्षात ठेवता येते. अशा पद्धतीचे पवन विद्युत प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे की आपल्याला माहिती असले पाहिजे. प्रकल्प आहेत वेगवेगळे. सिंहाचा प्रकल्प असेल, ते प्रकल्प, वाघाचा प्रकल्प आहे. ते कधी निर्मिती केली त्याची माहिती घेऊया आपण. वन्यजीव कायदा, वेगवेगळे कायदे महाराष्ट्राने तयार केलेले आहे वनासंबंधित. महाराष्ट्र वन्य कायदे, वन्यजीव कायदा, वन्यजीव कायदा 1972. त्याच्यानंतर सिंह प्रकल्प सोबतच प्लस सिंह, वन्यजीव आणि सिंह एकाच वेळचे हे कायदे आहे 72चा. त्याच्यानंतर वाघ, ज्याला आपण व्याघ्र प्रकल्प म्हणतो, तो एका वर्षानं पुढं म्हणजे 73 लक्षात असायला पाहिजे.
+1. त्याच्यानंतर मगर प्रकल्प. पुढं आपल्याला इथून पुढं प्लस किती वर्षे आहेत, 73च्या पुढं 2 वर्ष, म्हणजे मगर प्रकल्प सुरू झाला तो 1975चा आहे. त्याच्यानंतर पुढं गेंडा प्रकल्प. गेंडा प्रकल्प हा 75 नंतर 12 वर्षांनी +12 1987चा प्रकल्प आहे गेंडा. आणि हत्ती प्रकल्प सगळ्यात लास्ट मोठा पण असतो, हत्ती प्रकल्प हा 1992ला. तिथून पुढं +5 वर्षांनी तयार केले गेले. तर अशा पद्धतीने ट्रिक्स तयार काय होऊ शकते बघूया. सिंह मगे ह. सी म्हणजे सिंह, त्याच्यामध्ये वसिंह, वा म्हणजे व्याघ्र प्रकल्प, म म्हणजे मगर पालन, गे म्हणजे गेंडा पालन, आणि ह म्हणजे हत्ती पालन. साधारणतः सर्वात मोठा प्राणी हत्ती, आणि तो लास्ट गेलेला आहे. अगोदर वन्यराजा सिंहाचा कायदा तयार केलेला, त्याच्यानंतर 1 वर्षाच्या फरकानं लगेच वाघाचा कायदा, 2 वर्षाचा फरकानं मगरीचा कायदा, परत 2 नाही तर 12 वर्षांनी 75 पासून 12 वर्षांनी 87ला गेंडा प्रकल्प, आणि परत 5 वर्षांनी हत्ती प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचा प्रकल्प या ठिकाणी महाराष्ट्राने तयार केलेले आहेत. म्हणजे वन्यजीवांना संरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी तयार केले गेले. त्याच्यानंतर खनिज संपत्ती महाराष्ट्रामध्ये कुठे सापडते हे आपण थोडक्यामध्ये पाहूया. खनिज संपत्ती. तर ॲल्युमिनियम ॲल्युमिनियमसाठी ट्रिक्स देतो मी. कोरारव म्हणजे को म्हणजे कोल्हापूर, रा म्हणजे रायगड, आणि र म्हणजे रत्नागिरी. इथं कोरारसाठी किंवा अल्युमिनियमसाठी आपल्याला विदर्भामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये जायची गरज नाही. साधे ट्रिक्स आहे. त्याच्यानंतर लोह म्हणजे लोखंड. त्याच्यासाठी ट्रिक्स चंगगोसी. तर सिंधुदुर्ग हे लास्ट असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला येता येईल सिंधुदुर्गकडे. पण चंग म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया,
आणि 4 क्रमांकाला सिंधुदुर्ग. फक्त लोहासाठी सिंधुदुर्गला आपल्याला येऊन जावं लागेल. बाकीचं विदर्भामध्ये लोह म्हणलं की विदर्भातील जिल्हे माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर मॅग्नीज. मॅग्नीजला ट्रिक्स आहे भन्नासी. परत इथं सिंधुदुर्गला यावंच लागणार आहे मॅग्नीजसाठी सिंधुदुर्ग. आणि भन म्हणजे भंडारा, आणि 1 नंबर भंडारा, 2 नंबर या ठिकाणी आपल्याला नागपूर, आणि सी म्हणजे सिंधुदुर्ग, भन्नासी. हे ट्रिक्स माहिती पाहिजे. तांबे. आता तांबे जिथं नाव येईल तिथं चंद्रपूर, फक्त एकच चंद्रपूर हे नाव पाहिजे. त्याच्यानंतर अभ्रक म्हणलं की चन्ना. इकडं नाशिक नाही. च म्हणजे चंद्रपूर आणि ना म्हणजे नागपूर, चना. त्याच्यानंतर गोंदिया कशासाठी प्रसिद्ध आहे? सिलेमाइट हे खनिज आहे, आणि ह्याच्यासाठी फक्त गोंदिया म्हणजे गो. त्याच्यानंतर क्रोमाइट म्हटलं की ट्रिक्स पाठ करून ठेवा. सीरभ म्हणजे सी म्हणजे सिंधुदुर्ग, र म्हणजे रत्नागिरी, आणि भ म्हणजे भंडारा. इकडं जावं लागेल, सीरभ. त्यानंतर दगडी कोळसा. दगडी कोळशासाठी चनाय म्हणजे चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ अशा पद्धतीचे ट्रिक्स आहे. चनाय, दगडी कोळसा म्हणलं की चनाय. चुनखडी म्हटलं की या ठिकाणी य म्हणजे फक्त चंद्रपूर आणि यवतमाळ, चय. जसं दगडी कोळसा म्हणलं की चनाय, आणि चुनखडी म्हणलं की फक्त चय, आणि फ्लोराईट फक्त फ्लोराईट हे फक्त चन पाठ करून ठेवा. चन म्हणजे चंद्रपूर. अशा पद्धतीच्या ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. आपण थांबूया. तुम्हाला जर आवडलं तर या ठिकाणी शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना पाठवा, लाईक वाढवा, म्हणजे मला शिकवण्यास उत्साह येईल आणि तुमचं पण कल्याण होईल. आपलं प्रश्न चुकले नाही पाहिजे. तुम्हाला जे ट्रिक्स दिलेले आहेत त्या लिहू गिरू काढा. चुकणार नाही प्रश्न, मला माहीत आहे. आणि सर्वात तुमचे कष्ट महत्त्वाचे आहेत. मी किती शिकवलं तरी महत्त्वाचं नाही, परंतु तुमच्या पुढं कुणी नाही गेलं पाहिजे ही एक भावना तुमच्यामध्ये असली पाहिजे. तर थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.